360 मधून। आरएसएसच्या बैठकीमध्ये वामसेफ आणि संभाजी ब्रिगेड यांना संपवण्याचा कट। संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांचे आरएसएसवरती गंभीर आरोप। पुरोगामी विचारांच्या नेत्यांना संपवण्याचं काम 2014 पासून सुरू झाल्याचा आरोप आहे। संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना काळं फासणाऱ्या 7 जणांवरती गुन्हा दाखल। अक्कलकोट शहर उत्तर पोलीस ठाण्यामध्ये दीपक काटे आणि त्याच्या 6 सहकाऱ्यांवरती गुन्हा दाखल। दोघांना अटक, 5 जणांचा शोध सुरू। संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावरील शाईफेक आणि हल्ल्याचं प्रकरण आरोपी दीपक काटे आणि भवानेश्वर शिरगिरे यांना आज सोलापूर पोलीस अधीक्षकांसमोर हजर केलं जाण्याची शक्यता आहे। प्रवीण गायकवाड यांच्यावरच्या हल्ल्याचा रोहित पवार यांनी निषेध केला। काळा शर्ट परिधान करून हातामध्ये पोस्टर घेऊन रोहित पवार हे विधान भवनामध्ये आले होते। प्रवीण गायकवाड यांच्या हत्येचा कट होता आमदार रोहित पवार यांचा दावा। गायकवाडवरचा हल्ला करणाऱ्या दीपक काटे याच्याकडे बंदूक होती, रोहित पवार यांचा आरोप। प्रवीण गायकवाड यांच्यावरच्या हल्ल्याशी भाजपचा काहीही संबंध नाही, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं स्पष्टीकरण। हल्लेखोर काटे हा भाजपचा, पण कारवाई व्हायला हवी, बावनकुळेंची प्रतिक्रिया। प्रवीण गायकवाड यांच्यावरती झालेला हल्ला हा निंदनीय, गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांची प्रतिक्रिया। हा हल्ला सरकार पुरस्कृत असल्याचा प्रश्नच नसून या हल्ल्याची कसून चौकशी केली जाईल, भोयर यांनी स्पष्ट केलं आहे। मराठा क्रांती मोर्चाकडून प्रवीण गायकवाड यांच्यावरच्या हल्ल्याचा निषेध। गायकवाड कुटुंबियांसह असताना असा भ्याड हल्ला करणं हे निषेधार्ह, अशा पद्धतीने हल्ला करत भ्याड कृत्य करण्यात आलेलं आहे। मराठा क्रांती मोर्चा आक्रमक। पुण्यामध्ये आज मराठा समाजाची महत्त्वाची बैठक। प्रवीण गायकवाड यांच्यावरती हल्ला झाल्याच्या नंतर ही बैठक बोलावण्यात आली आहे। गायकवाड यांच्यावरच्या शाईफेकीच्या प्रकरणानंतर मराठा समाज आक्रमक। जयंत पाटील यांच्या राजीनाम्याची पक्षामध्ये कुठलीही चर्चा नाही, सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया। उद्या पक्षाची मीटिंग होणार असून काही असलं तर उद्याच कळेल, अशी ही प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे। छत्रपती शिवरायांचे 12 किल्ले युनेस्कोच्या वारसा यादीमध्ये आल्याच्या नंतर सत्ताधाऱ्यांनी जल्लोष केला। मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये विधिमंडळाच्या परिसरामध्ये सत्ताधाऱ्यांचा जल्लोष। शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आलं। मनसेचे इगतपुरीमध्ये आजपासून 3 दिवस शिबिर। जिल्हा आणि राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांना राज ठाकरे मार्गदर्शन करतील। मनसे प्रमुख नेमकं काय बोलणार याची उत्सुकता। मराठीच्या मुद्द्यावरती विजयी मेळाव्यात ठाकरे बंधू एकत्र आल्याच्या नंतर मनसेचा पहिलाच राज्यस्तरीय मेळावा। मनसेचे नेते संदीप देशपांडे, संतोष धुरी, यशवंत किल्लेदार हे कार्यकर्त्यांच्या सोबत इगतपुरीच्या दिशेनं रवाना। ठाकरे बंधू केवळ मंचावरती एकत्र, मात्र प्रत्यक्षात कधी, कार्यकर्त्यांचा संभ्रम। मनसे नेत्यांचं ठाकरे बंधूंच्या युतीवरची चर्चांवरती मौन बाळगणं त्यांनी पसंत केलंय। ठाकरे बंधूंच्या युतीच्या प्रश्नावरती मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी सुद्धा बोलणं टाळलेलं आहे। माध्यमांना प्रतिक्रिया न देता देशपांडे निघून गेल्याचं बघायला मिळालंय। एकनाथ शिंदेंची आज मुंबईमधल्या पदाधिकाऱ्यांच्या सोबत बैठक आहे। दोन्ही ठाकरे एकत्र आल्याच्या नंतर ही पहिलीच बैठक। सावरकर स्मारकामध्ये या बैठकीचं आयोजन। आज सुप्रीम कोर्टामध्ये शिवसेना पक्ष आणि चिन्हाची सुनावणी। न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जयमल्ला बागची यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी घेतली जाईल। श्रेय घेऊन उत्सव करण्यामध्ये भाजपचा हात कुणीही धरू शकणार नाही। भाजपच्या किल्ले जल्लोषावरती दैनिक सामनामधून टीका। तर भाजपचा जन्मच अशा उत्सवांसाठी झाल्याचा टोला लगावताना हा जागतिक वारसा तुम्हाला पेलवेल ना, असाही टोला। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी भाजपनं कंबर कसली आहे। रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील आजपासून विभागीय आढावा बैठक। आज कोकणामधील संघटनात्मक स्थिती आणि तयारीचा आढावा घेतला जाईल। मालवणमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला भाजपचा धक्का। माजी नगरसेवक मंदार केणी यांच्यासह काही माजी नगरसेवक हे भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत। रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश होणार आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी उपनेते सुनील बागुल यांच्या जामीन अर्जावरती आज सुनावणी होती। सुनील बागुल यांच्यावरती मारहाण, धमकावणं या प्रकरणी गुन्हे दाखल आहेत। गुन्हा दाखल असल्यामुळे बागुल आणि मामा राजवाडे यांचा भाजप प्रवेश लांबला। पुण्यामधल्या गुडलक कॅफेचा परवाना तात्पुरता रद्द। अन्न आणि औषध प्रशासनाकडून प्रसिद्ध गुडलक कॅफेला दणका। बंद मस्क्यामध्ये काचेचा तुकडा आढळून आल्याच्या नंतर एफडीएनं कॅफेचा परवाना तात्पुरता रद्द केला। तात्पुरता परवाना रद्द, मात्र त्रुटींची पूर्तता होईपर्यंत तसंच रिनोव्हेशन आणि दुरुस्तीचं काम सुरू असल्यामुळे कॅफे बंद करण्यात आला। एफडीएच्या कारवाईनंतर गुडलक कॅफेने हा दावा केला आहे।
सरकारच्या करवाढीच्या विरोधामध्ये HR हॉटेल संघटनांकडून आज बंद. उत्पादन शुल्कामध्ये 60% वाढीला हॉटेल संघटनांचा विरोध आहे. विदेशी मद्यावरती 10% व्हॅट आणि परवाना शुल्कामध्ये 15% वाढीसह संघटनांचा हा विरोध कायम आहे. आणि यानंतर काही सविस्तर घडामोडी जाणून घेऊयात. पुरंदरचे काँग्रेसचे माजी आमदार संजय जगताप हे परवा म्हणजे 16 तारखेला भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत. आज सासवड इथे त्यांचा पदाधिकाऱ्यांचा मेळावा देखील आयोजित करण्यात आलाय. परंतु त्याआधीच भाजप प्रवेशाबद्दल शुभेच्छा देणारे बॅनर सासवड नगर परिषदेच्या समोर बघायला मिळतात. हा भला मोठा बॅनर सगळ्यांचं लक्ष वेधून घेतोय. खरं तर काँग्रेस सोडण्यामागची कारणं काय आहेत आणि भाजपमध्ये प्रवेश का करत आहेत याचं उत्तर आज संवाद मेळाव्यामध्ये संजय जगताप देणार का हे बघणं सुद्धा महत्त्वाचं असेल. थोड्याच वेळामध्ये आचार्य अत्रे सभागृहामध्ये त्यांचा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडणार आहे. आणि यानंतर पुन्हा एकदा उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा. HR हॉटेल संघटनांच्या बंदमुळे आज राज्यभरामध्ये ड्राय डे. राज्यामधले 20,000 बार परमिट रूम आज बंद आहेत. महाराष्ट्रामध्ये 1.5 लाख कोटींचा हॉटेल आणि तत्सम उद्योग. 11वीची दुसऱ्या फेरीची गुणवत्ता यादी ही 17 जुलैला. दुसऱ्या फेरीच्या ऑनलाईन प्रवेश नोंदणीमध्ये कालपर्यंत 1,38,101 विद्यार्थ्यांची नोंदणी. 18 ते 21 जुलैच्या दरम्यान पसंती क्रमानुसार महाविद्यालयामध्ये प्रवेश घेता येईल. म्हाडाच्या कोकण मंडळाकडून ठाणे शहर आणि पालघर जिल्ह्यामधील तब्बल 5,285 घरांच्या विक्रीसाठी बंपर लॉटरी जाहीर. आजपासून अर्ज करता येणार आहे. मुंबईमध्ये पावसानं विश्रांती घेतल्याच्या नंतर आज सकाळपासून पुन्हा एकदा पावसाची रिपरिप सुरू झाली आहे. पश्चिम उपनगरामध्ये जोरदार पाऊस सुरू आहे, तर अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली आणि बोरिवलीच्या परिसरामध्ये पावसाची रिपरिप. 1 जूनपासून शासनाकडून मासेमारीवरती बंदी. मात्र तरी सुद्धा दापोलीच्या हरणे इथल्या समुद्रामध्ये बंदी असताना सुद्धा मासेमारी सुरू आहे. हा व्हिडिओ व्हायरल होतोय. प्रशासनाकडून कारवाई होत नसल्यामुळे मच्छीमारांनी नाराजी व्यक्त केली. कोकण आणि विदर्भामध्ये अतिवृष्टीचा इशारा. पुणे, सातारा आणि घाटमाथ्यावरती सुद्धा पावसाचा जोर वाढणार आहे. महाराष्ट्रासह उत्तरेकडच्या राज्यांना सध्या अलर्ट देण्यात आलाय. नागरिकांना सतर्कतेचा इशारा. नाशिकच्या बागलाण तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस. लहान मोठे प्रकल्प ओसंडून वाहू लागले. नरकोळ लघु मध्यम प्रकल्प तुडुंब भरलाय. शेतकऱ्यांमध्ये सध्या आनंदाचं वातावरण आहे. परभणी जिल्ह्यामधील खरीप हंगाम सध्या धोक्यात येण्याची शक्यता आहे. कारण 80% पेरण्या केलेलं पीक आता वाळायला सुरुवात झाली आहे. 20% पेरण्या केव्हा करायच्या अशा शेतकऱ्यांच्या समोर प्रश्न आहे. पावसानं दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली. धाराशिव जिल्ह्यामध्ये पावसाची दडी. शेतकऱ्यांवरती पशुधन विकायची वेळ आली. खरीपाची पेरणी केली, मात्र शेतामधील मशागतीच्या कामालाही पैसे नाहीत. अशामध्येच पावसानं दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांवरती दुहेरी संकट ओढावलं. धाराशिवचे जिल्हाधिकारी कीर्ती पुजार आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मैनाक घोष यांनी शेतामध्ये कोळपणी केली आहे. धाराशिवमध्ये सोयाबीनची विक्रमी पेरणी. मशागतीच्या कामांना वेग आलाय. भाज्यांचे दर कडाडले आहेत. लसणाची फोडणी 300 रुपयांनी महागली. वाटाणा 240 रुपयांवरती. गवार आणि फरसबी 200 रुपये किलो. अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे झोडपल्यामुळे पीक कमी आलंय. मागणी वाढली आहे, त्यामुळे भाजीपाल्यांचे भाव सुद्धा वाढले. खोबरेल तेलाच्या किमतीमध्ये 3 पटींनी वाढ झाली. कडक उन्हामुळे आणि किडीच्या प्रादुर्भावामुळे गेल्या 2 वर्षांपासून नारळाच्या उत्पादनामध्ये 40%पेक्षा अधिकची घट झाली आहे. त्यामुळे तेलाचा घाऊक बाजारामधला दर प्रति किलो 130 रुपयांवरून 400 रुपये किलोपर्यंत. रायगड जिल्ह्यामध्ये माणगाववरून कुंभेकडे जात असलेल्या एसटी बसला भीषण अपघात झाला. यामध्ये 10 प्रवासी जखमी झाले. सुदैवाने जीवितहानी नाही. भंडाऱ्यामध्ये चिखलमय रस्त्यावरती सेवानिवृत्त माजी पोलीस कर्मचाऱ्याला अपघात. भात लागवडी सुरू असल्यामुळे चिखलानं भरलेले ट्रॅक्टर मुख्य मार्गाने येत असल्यामुळे हा अपघात झालाय. रायगडच्या मुरुड अलिबाग रस्त्यावरती हिट अँड रनचं प्रकरण. भरधाव वेगामध्ये असलेल्या कारने दुचाकीला जोरदार धडक दिली. दोघांचा जागीच मृत्यू झालाय. अपघाताच्या नंतर कार चालक फरार आहे. अज्ञात वाहनाच्या धडकेमध्ये महसूल कर्मचाऱ्याचा मृत्यू. भंडारा बायपास महामार्गावरची ही घटना आहे. कारधा पोलिसांकडून अज्ञात वाहना चालकाच्या विरोधामध्ये सध्या गुन्हा दाखल झाला. रेल्वेच्या प्रत्येक डब्यामध्ये सीसीटीव्ही बसवले जाणार. गर्दीमध्ये होणारे वाद, महिला प्रवाशांच्या बाबतीमध्ये गैरप्रकार घडणं अशा घटनांना आळा घालण्यासाठी रेल्वे प्रशासनाचा महत्त्वाचा निर्णय. मध्य रेल्वेकडून किमान 14 तासांचा मेगा ब्लॉक द्यावा. सॅटिस 2चं काम पूर्ण करण्यासाठी ठाणे महानगरपालिकेची रेल्वे प्रशासनाकडे मागणी. डिसेंबर 2025 पर्यंत प्रकल्पाचं काम पूर्ण करण्याचा निर्धार.
महिनाभरामध्ये समृद्धी महामार्गावरून 11 लाख वाहनांचा नागपूर ते मुंबई असा प्रवास, टोलच्या माध्यमातून एमएसआरडीसीला 90 कोटी रुपयांचं उत्पन्न, तर आतापर्यंत 2 कोटी 24 लाख वाहनांचा प्रवास. ठाण्याच्या जुना कोपरी कापड मार्केट परिसरामध्ये भीषण आग लागली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे. वर्ध्यामध्ये अहमदाबाद हावडा एक्सप्रेसमध्ये आसनासाठी ब्लेडनं हल्ला, हाणामारी करणारे दोघे सुद्धा गंभीररीत्या जखमी झाले. लोहमार्ग पोलिसांनी या दोघांना सुद्धा ताब्यात घेतलंय. आळंदीमध्ये वारकरी शिक्षण संस्थेमध्ये तरुणीवरती लैंगिक अत्याचार, कीर्तनकार महिला आणि कुटुंबियांसह 5 जणांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल. सकल मराठा समाजाकडून आरोपींवरती कडक कारवाई करायची मागणी. नागपूरमधील भाजपच्या माजी नगरसेवकाच्या मुलाला एमडी ड्रग्सच्या तस्करीमध्ये अटक झाली आहे. अजय बुगेवार यांचा मुलगा संकेत बुगेवार याला अटक झाली. त्याच्याकडून 16 ग्रॅम एमडी ड्रग्स जप्त. बीड जिल्ह्यामध्ये कोळसा भट्टीवरती वेठबिगारी करणाऱ्या 9 जणांना अटक झाली आहे. मुलांकडून जबरदस्तीनं गुरं चरणं, शेण काढणं, भांडी धुणं अशी कामं करून घेतली जात होती आणि या प्रकरणी आरोपींना 4 दिवसांची पोलीस कोठडी. हिंगोलीच्या पिंपळखुटा तलाव ब्लास्ट प्रकरणी अखेर गुन्हे दाखल करण्यात आले. कंत्राटदार केशव हेगडे आणि ट्रॅक्टर चालक लक्ष्मण खंदारे यांनी बेकायदेशीरपणे ब्लास्ट केला आणि त्यामुळे अनेक घरांचं नुकसान झालं होतं. धाराशिवमध्ये सोयाबीन खरेदीचा आमिष दाखवून शेतकऱ्यांची फसवणूक. बावी इथल्या शेतकऱ्यांना 62 लाख रुपयांचा गंडा. शेतकऱ्यांना बाजारभावापेक्षा जास्त दराने सोयाबीन खरेदीचं आमिष दाखवण्यात आलं. बिहारच्या मतदार याद्यांमध्ये शेकडो बेकायदा परदेशी नागरिक. निवडणूक आयोगामधल्या सूत्रांची माहिती इंग्रजी दैनिकाला या संदर्भात माहिती दिली आहे. मतदार याद्यांमध्ये नेपाळ, म्यानमार आणि बांगलादेशी नागरिकांची नावं असल्याची सुद्धा माहिती. बिहारच्या मतदार याद्यांमध्ये कित्येक बेकायदा परदेशी नागरिकांकडे डोमिसाईल सर्टिफिकेट सुद्धा असल्याचं समोर. बेकायदा परदेशी नागरिकांकडे खोटं आधार कार्ड आणि रेशन कार्ड असल्याची माहिती. बिहारप्रमाणे पुढील महिन्यापासून संपूर्ण देशामध्ये मतदार याद्यांचा सखोल आढावा घेतला जाणार आहे. अनेक विरोधी पक्षांचा आढावा प्रक्रियेला विरोध आहे. सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान याचिका दाखल. उत्तरेमध्ये 11 जुलैपासून श्रावण महिन्याला सुरुवात होते. आज पहिला श्रावणी सोमवार असल्यामुळे ज्योतिर्लिंगासह शंकराच्या मंदिरांमध्ये भाविकांची मोठी गर्दी. उत्तर प्रदेशामध्ये वादळी पावसाचा तडाखा. गेल्या 24 तासामध्ये मुसळधार पावसामुळे वेगवेगळ्या घटनांमध्ये 14 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. लंडनच्या साऊथ एंड विमानतळावरती मोठी दुर्घटना. उड्डाणाच्या नंतर अवघ्या काही क्षणांमध्ये विमान कोसळलं. बिजबी 200 सुपर किंग हे एअर विमान नेदरलँडला जाणारं होतं. या विमानामध्ये नेमके किती प्रवासी होते हे अद्यापही कळू शकलेलं नाहीये. भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला हे उद्या परतणार आहेत. शुभांशु यांच्यासोबत 4 अंतराळवीर हे 25 जून पासून अवकाशात आहेत. कॅलिफोर्नियामधल्या तटवर्ती भागावरती स्पेस एक्स परतणार. आणि या सुपरफास्ट बातम्यांच्या नंतर बुलेटिनमध्ये छोटासा ब्रेक. बघत रहा एबीपी माझा.